श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे। तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरे हरे। ओम नमो आदेश। मी मनोहर शेंगे, नाथ परंपरेतील एक शिष्य। आज आपण गुरु शिष्य परंपरेतील गुरुवर्य अशोक बाबाजी नाडे यांच्याशी काही ज्ञानपुष्प वेचण्यासाठी संवाद साधणार आहोत। गुरुजी, नेपाळमधील 12 वर्षाच्या दुष्काळाबद्दल आम्हाला त्याच्या मागील काही कथा आणि गाथा असेल, कृपया मार्गदर्शन करावे। नमस्कार, श्री द्राणबीज। मी अशोक एकनाथ पंथी, राहणार पुणे शहर। आज माझ्यासमोर मनोहर शेंडगे आमचे शिष्य यांनी गंभीर प्रश्न विचारलेला आहे की नेपाळमध्ये दुष्काळ का पडण्यात आला। तर त्यावर अशी कथा दंतकथा आहे आणि ज्यांनी हे ग्रंथ लिहिलेला आहे, प्रथम तर मी त्यांना नमस्कार करतो की त्यांच्या वाचनामध्येच काही वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी मला हा आनंद घेता आलेला आहे वाचनामार्फत। तर अशी तिथली दंतकथा त्या ग्रंथामध्ये आहे की जतिमच्छिंद्रनाथ हे ग्रियेशन पर्वतावर साधना ध्यानधारणा करत असताना दत्तबोध यांना त्यांची प्रचिती आली। दत्तबोध हे नेपाळचे राजे यांचे गुरु होते। हा समाचार गुरु गोरक्षनाथांना कळल्यानंतर ते गुरु मच्छिंद्रनाथांना शोधण्यासाठी नेपाळमध्ये गेले। त्यावर मित्रांनो, भाविकांनो आणि भक्तांनो, त्यांनी गुरुला शोधण्यासाठी ग्रियेशन पर्वत चढण्याचा प्रयत्न केला। पण नेपाळमधल्या काही लोकांनी, काही मनुष्यांनी की त्यांना आग्रह केला की तुम्ही हा पर्वतावर चढू नका। त्यावर त्यांनी गुरु गोरक्षनाथांनी गुरुच्या भेटीस धाव घेण्यासाठी त्यांनी नवनागांना एकत्र आणलं आणि एकत्र आणल्यानंतर त्यांचा बेस घेऊन ते पुढं त्यांनी चढण्याचा प्रयत्न केला, पण गोरक्षनाथ ते असफल झाले। त्याच नंतर गाववाल्यांनी त्यांना विरोध केल्याबद्दल त्यांच्या डोक्यामध्ये तो फार क्रोध किंवा राग होता आणि 9 नागांना एकत्र केल्यामुळं त्यांनी शाप देऊन त्या नेपाळमधील जागेतला वर्षाव पावसाचा हा पूर्णपणे थांबण्यामध्ये आला। नेपाळचे राजा नरेश यांना ही बातमी कळली। आपले गुरु दत्तबोध यांना तुरंत ही बातमी किंवा समाचार सांगितला। दत्तबोधला हे कळल्यानंतर दत्तबोध गुप्त मार्गाने, जी शेष मार्ग भुजन शेष मार्ग होता, त्या मार्गाने ते औलिकेश्वर म्हणजेच जतिमच्छिंद्रनाथ त्यांच्यापर्यंत ते पोचले आणि त्यांनी हा समाचार गुरु मच्छिंद्रनाथांना सांगितला। त्यावर जतिमच्छिंद्रनाथ म्हणाले की दत्तबोध, तुम्ही खाली जा, एक शेष नागांचं तुम्ही अनुष्ठान मांडा, त्याचा मंत्र मी तुम्हाला देतो। जसा त्याचा शेष नागाचा मंत्र तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही अनुष्ठानाला बसल्यानंतर मी ग्रियेशन पर्वत सोडून खाली येईल आणि गुरु गोरक्षनाथांची भेट घेईल आणि त्यावेळेस हा वर्षाव किंवा हा दुष्काळ थांबण्यात येईल। त्यावर दत्तबोधनी
यज्ञाला आरंभित केलं. यज्ञ चालू झालं. अग्नीला स्वाहा द्यायला लागलं. ओम शेषानी शेषा शेषानी शेषा शेषनाग दैवता नमो स्वाहा असं आहुती देत गेल्यानंतर पूर्ण आहुती अनुष्ठान झाल्यानंतर जती मच्छिंद्रनाथ हे ग्रियेशन पर्वत सोडून तुरंत खाली आले. दत्तबोध भेटले, राजे नरेश यांना भेटले. सगळ्यांचा आशीर्वाद त्यांनी दिला सर्वांनाच. आणि त्यावर ते गुरु गोरक्षनाथांकडे गेले. गुरु गोरक्षनाथांनी जती मच्छिंद्रनाथांना गुरूंना पाहिलं नव्हतं. त्यांचं अगदी मन एकदम बळबळून आलं. आणि त्याच वेळेस त्यांना बघितल्यानंतर हवनामार्फतच मंत्रामार्फतच वर्षाव पावसाचा आणि दुष्काळ हे पूर्णपणे निघून गेला. त्यावर नाथांनी जती मच्छिंद्रनाथांचा एकदमच आनंद घोष चालू केला. ढोल नगाडे सनई चौघडा अगदी आनंदात होते. आणि त्याच वेळेस मग गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथांना कमळा हे वनस्पती हे मच्छिंद्रनाथांच्या चरणापाशी वाहण्यात आलं. आणि ते दोघंजण मिळून काही दिवसानंतर नेपाळ सोडून पुढे मार्गाला लागले. श्री द्राणबीज मैं असो एकनाथ पंत.